घ्यायचं किंवा नाही त्यांच्यावर. हॅलो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मॅन ऑफ द मॅच श्रवण विश्व या टीमची पहिली सामना पुरस्कार देत आहेत आणि तुम्ही आणि खेळतोय निखिल. पहिला टोलावलेला चेंडू, एक धाव. आणि या एका धावेने संघाचं खातं उघडलेलं आहे आणि फलंदाज निखिल आणि आपलं स्वतःचं खातं उघडलेलं आहे. एक धाव. पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत डावखोरा गोलंदाज आणि या सौरभ यांनी खेळून काढलेला चेंडू, एक धाव. प्रत्येक चेंडूवर एक एक धाव घेत आहेत फलंदाज. हवेत मारलेला चेंडू मैदानाच्या बाहेर, 4 धावा. पॉवर प्लेच्या षटकातला हा पहिला चौकार. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. संघाची धावसंख्या आहे 8 धावा. गोलंदाज निंबाळकर, कोण आहे तो? प्रसाद निंबाळकर आपल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत आणि वैयक्तिक पहिलं षटक. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी. खेळून काढलेला चेंडू, एक धाव. हवेत मारलेला चेंडू, एक धाव. धावचित करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी धावचित झालेला हा फलंदाज. सीमारेषेवरून टाकलेला चेंडू यष्टा उधळलेले आहे. या ठिकाणी हा फलंदाज पहिला फलंदाज बाद झालेला आहे गणेश निसर्ग राहील संघाचा. तो पण निंबाळकर, अक्षय निंबाळकर. दिनेश नवीन फलंदाज मैदानात.
प्रसाद चेंडू टाकतोय निखिलला. पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू चोरटी धाव घेतलेला आहे निखिल यांनी. निखिल हा दिनेशचं नाव टाकतो कोणावर तरी शेवटचं कोणतरी प्लेअर छोटा ठीक काय नाव सतीश. दिनेश हा फलंदाज जेलबाद झालेला आहे. अप्रतिम असा हा कॅच घेण्यात आला आहे. कदाचित फिल्डरला स्वतःलाच अजून विश्वास बसत नाहीये की तो बॉल आपल्या हातात कसा राहिला. बट शेवटपर्यंत जे एफर्ट्स त्यांनी लावले इट वॉज इनक्रेडिबल. अप्रतिम असा झेल आणि अशा रीत्या दुसरी विकेट पडली आहे टीमसाठी. दोन षटकाचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये संघाची धावसंख्या 2 बाद 10 धावा. बॉलर गणेश. बॉलरचं नाव काय? अश्विन. आउट. निखिल झेलबाद झालेला आहे. सीमारेषेवर निंबाळकर यांनी सुंदर असा झेल घेतलेला आहे. हा फलंदाज बाद. महत्वाची अशी विकेट मिळाली आहे हायवे ब्लिस टीमला. निखिल हा एक महत्वाचा प्लेअर आहे गणेश निसर्ग टीमचा आणि ही विकेट कदाचित एक टर्निंग पॉइंट असू शकते. आम्ही रिक्वेस्ट करतोय बॅट्समनला थोडीशी स्फूर्ती दाखवायची. आमचे साथी कॉमेंटेटर सागर या ठिकाणी मैदानात. अश्विनीने टाकलेला चेंडू चोरटी धाव. 1 धाव या ठिकाणी. लेग बायच्या रूपाने 1 धाव. यानंतरची मॅच असणार आहे रायझिंग स्टार वर्सेस सुपर किंग्ज FNG. पहिल्या बॉलिंग ओव्हर्स कंप्लीट होताच लगेच स्टार्ट होणार आहे. दोनही टीमच्या कॅप्टन आहे अक्षयच्या बॅट उपस्थित राहायचं. असा षटकार. इट्स अ बॉल. नो बॉल. तो लावलेला चेंडू समोरच्या यष्टा उधळलेल्या आहेत पण सागर फलंदाज हा स्क्रीजमध्ये धाव मिळालेली नाही. संघाची धावसंख्या 3 बाद 18. तिसरं षटक. पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत अश्विन. हा फलंदाज बाद झालेला आहे. प्रतिम अशी विकेट कीपिंग. अक्षय हा फलंदाज बाद. नाईस कीपिंग. त्याचं नाव काय? हो नाव काय तुमचं? नाईस कीपिंग. पूर्ण 8 प्लेअर घेऊन खेळणारी हायवे ब्लिस टीमचा कॉन्फिडन्स एक वेगळ्या लेवलला आज दिसतोय. कदाचित येणाऱ्या मॅच खूपच छान होणार आहे हे दिसतंय आत्ताच. वाईडचा इशारा. अतिरिक्त धावसंख्या संघाला. वाईड. दुसरा वाईड. एक धाव. स्लिपमध्ये खेळून काढलेल्या चेंडूवर 1 धाव. अश्विन यांचं षटक संपलेलं आहे. संघाची धावसंख्या आहे 3 षटकामध्ये 4 बाद 21.
स्कोर किती झालाय? 4 बाद 21 धावा, 21 लॉस्ट फॉर 4 विकेट्स. नो बॉलचा इशारा. नाईस डिसिजन, व्हेरी नाईस डिसिजन बाय द अंपायर. गणेश बॉलर. फ्री हिट. गणेश वाईड. वाईड आणि फ्री हिटची संधी आहे. पुन्हा एकदा फलंदाजाला. कट लागलेला पण या ठिकाणी धाव मिळालेली नाही. यष्टीरक्षकांनी चेंडू अडवलेला आहे. चेंडू पुनश्च गोलंदाजाकडे. टोलावलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. दोन प्लेयर्सच्या हाताला बॉल टच करून 6 ला गेलाय. इट वॉज अ नाईस शॉट आणि लकी रन्स. उंच मारलेला चेंडू 1 धाव. एक धाव. 4 षटकामध्ये संघाची धावसंख्या आहे 4 बाद 31. बॉलिंग 4 बाद 31. 31 लॉस फॉर 4 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. सौरभ कुठलं आता हा चौथा एक नंतर आपली आहे ना. हो आणखी एक आहे. ठीक आहे. तुमचं टायमिंग आहे 11:30. थोडंसं लेटच झालं ऑलरेडी. आता मध्ये एकच मॅच आहे. ही चालू आहे ना? हा ही चालू आहे. चालू आहे. त्याच्यानंतर एक मॅच आहे मग नंतर आहे. शेवटचं षटक या सामन्यातला 5वा षटक. चेंडू टाकण्याच्या तयारीत. संघाची धावसंख्या 4 बाद 31. टाकलेला चेंडू सागर यांच्या बॅटच्या खालून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. धाव नाही. गणेश रॉयल संघाची धावसंख्या 4 बाद 31. तो लावलेला चेंडू 1 धाव फक्त. यष्टीरक्षकांनी अपील केलेला होता. पंचाने अपील फेटाळलेला आहे. धाव नाही. चेंडू गोलंदाजाकडे. ड्रेस बदलून येणार आहे का टी शर्ट घेऊन मग काय बदलून या. 10-15 मिनिट 20 मिनिट. हवेत मारलेला चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न. या ठिकाणी धाव घेतलेली आहे. 1 धाव. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या 4 बाद 33. हवेत मारलेला चेंडू नेटमध्ये असल्यामुळे फक्त 1 धाव या ठिकाणी घेत आहेत. शेवटचा चेंडू. इथे मात्र झेल सुटलेला आहे आणि फक्त 1 धाव. एक धाव घेतलेला आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण झालेल्या. अतिशय सुंदर असं या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 5 षटकामध्ये संघाची धावसंख्या 4 बाद 36. रायझिंग स्टार टीमचे कॅप्टन आणि
सुपर किंग्स FNG चे कॅप्टन आपल्याला टॉस करून घ्यायचा आहे. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. 7 क्रिकेट लीग 2025 आजच्या दिवसातला 5वा सामना यानंतर होतोय. राजस्थान स्टार संघ आणि सुपर किंग F&G दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी पॅव्हलियन मध्ये यायचंय. वेळेचं नियोजन सर्व संघ या ठिकाणी आपापल्या वेळेमध्ये या FNG ठिकाणी कॅप्टन, रायझिंग स्टार उपस्थित कॅप्टन. राहायचं आहे. नाही बदलत नाही. चला लवकरात लवकर नवीन फलंदाज लवकरात मैदानात यायचंय. नवीन फलंदाज आता ते करावंच लागेल. बघून ना नियोजन. दोन्ही पंचतावर फलंदाज हायब्रेस निंबाळकर सर कॅप्टन. हायब्रेस संघाच्या कर्णधाराला विनंती आहे. वेळेचं नियोजन आहे. लवकरात लवकर दोन फलंदाज या ठिकाणी टॉस जिंकला आहे आणि ते बॅटिंग करणार आहे. बंधू या ठिकाणी येतात. प्रसाद आणि अक्षय निंबाळकर दोन फलंदाज हायब्रेस संघाचे. आणि पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज अक्षय. स्ट्राईकला बघून आता अक्षय प्रसाद. अक्षय निंबाळकर आणि प्रसाद निंबाळकर आयब्ल्यू संघाचे दोन फलंदाज या ठिकाणी प्रथम फलंदाजीला. पॉवर प्लेचं पहिलं षटक पहिला चेंडू टाकण्याच्या तयारीत खेळतोय अक्षय. अक्षय तो अक्षय पॉवर प्ले पहिला षटक पहिला चेंडू टाकतोय अक्षय तो अक्षय. खेळून काढलेला चेंडू. आमचे फॅमिली मेंबर, आमचे प्रयत्नस्थान आदरणीय गजानन ज्वेलर्सचे ओनर संग्राम यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या आणि स्वागत आहे संग्राम यांचं. त्यांनी दिलेलं मोटिवेशन आणि सपोर्ट आमच्या GV7 फ्रेंडशिप लीग साठी खूप महत्वाचं आहे आणि बहुमूल्य आहे. परत एकदा संग्राम सरांचं GV7 फ्रेंडशिप लीग कडनं धन्यवाद आणि सर्व प्लेयर्स कडनंही धन्यवाद. किरण कॉमेंट्री चालू ठेवा 2 मिनिट. येस येस 2च मिनिट. अप्रतिम असा शॉट प्रसादद्वारे, बट कुठली धावसंख्या ऍड झाली नाही. बघायचंय की ही मॅच कोण जिंकतंय. अटीतटीचा सामना होणार आहे हे तर नक्की आहे. छान अशी बॉलिंग. हॅलो. छान अशी बॉलिंग बॅटिंग बघायला मिळते. 14 धावा. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये संघाची धाव संख्या आहे 14 धावा. शौर्य ठक्कर यांनी कॉमेंट्री बॉक्सला संपर्क साधायचा आहे. छान अशी बॅटिंग होती आयबीएस टीम कडनं.
अप्रतिम असा सिक्सर. जी स्टार्ट त्यांना हवी होती ती मिळाली आहे. या पद्धतीने ते खेळले तर त्यांना पूर्ण 5 ओव्हर खेळण्याची गरजही पडणार नाही कदाचित. काही नवीन स्ट्रॅटेजी आखाव्या लागतील बॉलिंग टीमला जर ही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत न्यायची असेल तर. परत एक बाउंड्री सिक्सर. अंपायर डिसिजन. इट इज अ बाउंड्री. खूप छान अशी बॅटिंग प्रसाद कडनं होतीये. बॉलिंग टीमला काहीतरी वेगळं करावं लागेल, नाही तर प्रसाद 2 ओव्हरमध्येच ही मॅच संपून टाकेल. परत एक फुलटॉस चेंडू. कदाचित लकी बॉलर वॉज लकी दॅट इट डिडंट वेंट फॉर अ 6. छान अशी सुरुवात मिळाली आहे वेबलीज टीमला आणि बघायचंय की काय नवीन स्ट्रॅटेजी घेऊन येत आहे बॉलिंग टीम आणि ते हायवे ब्लिस टीमला कुठपर्यंत रोखू शकताय. पुनश्च एकदा गजानन ज्वेलर्सचे ओनर आमचे मित्र संग्राम यांचे इथे आगमन झालेलं आहे. आमच्या पूर्ण टीम कडनं आणि सर्व टीम्सच्या कॅप्टन आणि प्लेयर्स कडनं पण धन्यवाद. जो सपोर्ट तुम्ही देताय त्यामुळे नक्कीच क्रिकेट सारखा खेळ आपल्या आजूबाजू आंबेगाव परिसरात डेव्हलप होण्यासाठी आणि नवीन नवीन प्लेयर्स तयार होण्यासाठी आपल्याला मदत होतीये. जे मार्गदर्शन त्यांच्याकडनं आपल्याला वर्षभर मिळतं ते बहुमूल्य आहे आणि पूर्ण गजानन ज्वेलर्सच्या टीमचे आम्ही आभारी आहोत. छान अशी बॅटिंग होतीये हायवे ब्लिस टीम कडनं. छान असा हा लेग साइडला टोलवलेला चेंडू 1 धावानी आपल्या समोरचं आव्हान कमी करत पुढच्या चेंडूसाठी प्रसाद सुसज्ज. व्हाईट बॉल. आणखीन 1 धावेचा ऍडिशन झालाय टीमच्या स्कोअर मध्ये. स्कोर सतीश सर स्कोर 1-2 मिनिटात स्कोर सांगाल ओव्हर झाल्यावर. तुम्ही कंटिन्यू करा, प्लीज कंटिन्यू करा. इट्स अ सिक्सर. आणि अशा रीत्या ही मॅच संपली आहे. खूपच छान पद्धतीने ही मॅच संपली आहे. जी बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली आहे मंत्रमुग्ध असं केलंय प्रसादनी त्याच्या बॅटिंग मध्ये आणि नक्कीच कदाचित तो एक प्रबल दावेदार आहे मॅन ऑफ द मॅच साठी. आता पुढची जी मॅच होणार आहे ती आहे रायझिंग स्टार वर्सेस